तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती आणि अक्षरा एका टायगर झूमध्ये आलेले असतात. तिथे असणारा गाईड त्यांना सगळी माहिती सांगत असतो, तर दुर्गीसुद्धा त्या ठिकाणीच असते आणि ती तिथेच असणाऱ्या एका माणसाला पैसे देत सांगते की अधिपती आणि अक्षरा वाघ बघायला गेल्यानंतर त्या गेटला बाहेरून कडी लावून घ्यायची, कारण 10 मिनिटांपेक्षा जास्त जर कोणी आतमध्ये थांबलं तर वाघ चवताळतो हे तिला माहिती असतं आणि याच कामासाठी ती त्या माणसाला भरपूर पैसेसुद्धा देते. मात्र हे सगळं काही तो केसरीचा गाईड बघत असतो आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि अधिपती अक्षराच्या सेफ्टीसाठी तो दुर्गीचा हा सगळा प्लॅन फ्लॉप करायचं ठरवतो. त्यानंतर अधिपती आणि अक्षरा त्या ठिकाणी वाघ असतात त्या ठिकाणी जातात. ते दोघेजण खूप खुश असतात, एकमेकांचे फोटो काढत असतात आणि तेवढ्यात दुर्गीने ज्या माणसाला पैसे दिलेले असतात तो माणूस त्या गेटला बाहेरून कडी लावून घेतो. मात्र केसरीचा गाईड लगेच ती कडी उघडतो आणि अधिपती आणि अक्षराला काही होऊ देत नाही. तर दुर्गीचा हा प्लॅनसुद्धा फ्लॉप झाल्यामुळे ती खूप नाराज असते. तितक्यात तिला चंचीचा कॉल येतो. चंची तिला विचारत असते की काय झालं मम्मी, तुझा एकतरी प्लॅन सक्सेसफुल झाला की नाही. आणि त्यावर दुर्गी म्हणते की कसलं काय, आत्तापर्यंत माझा एकही प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. प्रत्येक वेळी मीच तोंडावर पडले. असं वाटते की जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी खड्डा खणायला जातो ना, तेव्हा त्या खड्ड्यात आपणच पडतो. तर चंची म्हणते की अगदी खरं आहे, माझंसुद्धा असंच झालं आहे. आणि मग ती दुर्गीला सांगू लागते की मोठ्या मालकांना मारण्यासाठी मी त्यांच्या दुधामध्ये विष मिक्स केलं, मात्र त्यांनी ते दूध मलाच प्यायला लावलं. आणि ते ऐकून दुर्गीला धक्काच बसतो. ती म्हणते मग तू काय केलं, आणि मग चंची घडलेला सगळा प्रकार तिला सांगते. त्यानंतर रात्री अधिपती आणि अक्षरा त्यांच्या हॉटेलवर येतात. अधिपतीने अक्षरासाठी स्वतःच्या हाताने चहा बनवलेला असतो, त्यामुळे अक्षरा खूप खुश होते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण त्यांच्या मुलांविषयी बोलायला सुरुवात करतात. अक्षरा म्हणत असते की अधिपती, मला असं वाटतं की आपण एखाद्या मुलाला दत्तक घ्यावं, त्याला सुरक्षित आयुष्य द्यावं. त्यावर अधिपती म्हणतो की तुमची कल्पना चांगली आहे, पण मला यातलं जास्त काही कळत नाही. पण तुम्ही म्हणत असाल तर आपण एका मुलाला नक्की दत्तक घेऊ. आणि त्यामुळे अक्षराला खूप आनंद होतो. तितक्यात मग अधिपतीला त्या केसरीच्या गाईडचा कॉल येतो. त्यांना उद्या फुकेतला जायचे असते, त्यामुळे मग ते लगेच आवरण्यासाठी निघतात. दुसरीकडे चारुहास सर आजींना म्हणत असतात की थोडा वेळ माझ्या जवळ बसा, आपण चहा पीत गप्पा मारूयात. मात्र आजी त्यांच्यावर खूप नाराज असतात. तितक्यात चंची त्या ठिकाणी येते आणि तेव्हा ती चारुहास सरांचं बोलणं ऐकते. ते आजीला दुर्गीबद्दल विचारत असतात. तर चंची लगेच म्हणते की गावावरून माझ्या पप्पांचा कॉल आला होता, त्यामुळे मम्मी गावाला गेली आहे. तर चारुहास सर म्हणतात चांगलं आहे, तिला म्हणावं आता तिकडेच राहा. आणि मग ते चंचीलासुद्धा लवकर फॅक्टरीमध्ये जायला सांगतात. त्यानंतर मग आजी चारुहास सरांना अधिपतीचा कॉल आल्याचं सांगतात. त्यामुळे ते घाबरतात आणि विचारतात की तुम्ही त्याला काही बोलले तर नाही ना. तर आजी म्हणते की मी त्यांना काही सांगितलं नाही, तुम्ही मला माझ्याच लेकीच्या शब्देमध्ये अडकवलं आहे ना. तर चारुहास सर म्हणत असतात की आई असं काय बोलताय तुम्ही, मी तुम्हाला अडकवलं नाही आहे, माझा नाईलाज होता. आणि एक ना एक दिवस तुम्हालासुद्धा नक्की कळेल की मी जे काही केले ते या घरासाठी योग्यच आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अधिपती आणि अक्षरा फुकेतला जातात. त्या हॉटेलमधील रूमसुद्धा खूप छान सजवलेली असते, त्यामुळे ते दोघेजण खुश होतात. त्यानंतर अधिपती त्या केसरीच्या गाईडला विचारतो की आम्हाला इथे एखादी बाईक रेंटवर मिळू शकेल का. त्यावर तो सुद्धा हो म्हणतो आणि मग अधिपती अक्षरा बाईकवरूनच सगळीकडे फिरायचं ठरवतात. त्यानंतर मग ते दोघेजण सगळीकडे छान फिरतात, एकमेकांसोबत आनंदाचे क्षण घालवतात. तर दुसरीकडे चारुहास सरांनी त्यांच्या लीगल टीमला ऑफिसमध्ये बोलावून घेतलेले असते. ते लीगल टीमला विचारतात की मला जाणून घ्यायचं आहे की ही फॅक्टरीची जमीन, आजूबाजूच्या सगळ्या इमारती नेमक्या कोणाच्या नावावर आहेत, भुवनेश्वरीच्या नावावर काय काय आहे. आणि मग ती लीगल टीम चारुहास सरांना सगळं काही सांगते. फॅक्टरीची जमीन चारुहास सरांच्या नावावरच असते, मात्र आजूबाजूचं सगळं काही भुवनेश्वरीच्या नावावर असतं, त्यामुळे चारुहास सर चिडतात. त्यानंतर ते त्या लोकांना विचारतात की अधिपतीच्या नावावर काय आहे. तर ते वकील सांगतात की नवीन गोडाऊन, त्याची जमीन आणि बाकीच्या काही गोष्टी अधिपतींच्या नावावर सुद्धा आहेत. आणि मग चारुहास सर एक निर्णय घेतात. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा बीचवर आलेले असतात. ते दोघेही खूप छान एन्जॉय करत असतात.
तर दुर्गी त्यांच्याच पाठलागावर असते. तितक्यात तिला चंचीचा कॉल येतो. चंची तिला विचारते की काय झालं मम्मी, तू त्या मास्तरनीचा काटा काढला की नाही. तर दुर्गी म्हणते की कसलं काय, काहीच मनासारखं झालं नाही. मला ना धड फिरता आलं ना त्या मास्तरनीचा काटा काढता आला. त्यामुळे चंची म्हणते की तुझ्या जागी जर मी असते ना तर सगळं काम पहिल्या दिवशीच केलं असतं. पण चंची म्हणते की तुला जे काम सांगितलं होतं ते तर तू केलं नाही ना, मग मला बोलू नको. आणि ती रागातच फोन ठेवून देते. दुसरीकडे एक वकील चारुहास सरांना विचारत असतो की तुम्ही अचानक हे सगळं का विचारताय, म्हणजे त्यानुसार आम्हाला पुढची प्रोसिजर करता येईल. आणि मग त्यावर चारुहास सर त्यांना सांगू लागतात की इतके दिवस मी आजारी होतो, बिझनेसमध्ये मी लक्ष घातलं नव्हतं, त्यामुळे भुवनेश्वरीने सगळं काही तिच्या नावावर करून घेतलं. माझ्या मागेच हा बिझनेस लहानाचा मोठा झाला, पण आता मी पुन्हा एकदा हे सगळं माझ्या हातात घ्यायचं ठरवलं आहे. आणि मग ते त्या लीगल टीमला असं सांगतात की भुवनेश्वरीच्या नावावर जे काही आहे ते त्यांना आता अधिपती आणि अक्षराच्या नावावर करायचं आहे. त्यावरती लीगल टीम म्हणते पण एकदा आम्हाला मॅडमसोबत बोलावं लागेल. पण चारुहास सर सांगतात की त्याची काही गरज नाही आहे, कारण हे सगळं स्वतःच्या नावावर करताना तिने मला विचारलं नव्हतं, त्यामुळे आता तिला विचारायची काही गरज नाही. आणि मग ते लगेच प्रोसिजरला सुरुवात करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.